हरामखोर. ते मुलं येणार होते पण नाही आले. गायब झाले. ए कुठे मार खायला लागेल आपल्याला. आणि ही मला सोडून आली माहितीये. अरे माझ्या अंगावर येते आणि ही मला सोडून आली. अरे मी दगड सापडत होते, दगडच भेटत नव्हता, त्याला गवत उचलून मारत. आई गं मम्मी, बापरे डेंजर आहे. मला काय त्याच्यासोबत कुस्ती खेळायची होती, पळून येता येईना गेला. अरे तो पळत होता आमच्या मागे. आता तुमच्या मागेच पळणार ना तो शिकारी होते, तुम्ही त्याचे शिकार होते तर ते पळणार ना तुमच्या मागे. मग तुला तेव्हा पळता येत नव्हतं. मी पळाले ना मग. आता मला तेव्हा माहितीच नव्हतं ते यायला माझ्याकडे म्हणून, मी अज्ञान होते तेव्हा. सो आता आम्ही चाललोय मिल्की बार वॉटरफॉलला. या पोराचं ऐकू नका, हा याला नाही. चलो समोर जाते का? जिकडे पर्यंत जाईल तिकडे पर्यंत. चला मग, इकडे रस्ता दिसतोय. काढा गाडी. जसं की इथे सांगितलंय पर्यटकांसाठी सूचना, सरका सर तुम्ही साईडला. धबधब्यांकडे जाताना ओढ्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यात जाऊ नका. जोखीम घेऊन आपला जीव गमावू नका. या ठिकाणी अनेकांनी जीव गमावला आहे, तरी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या. काही अपघात घडल्यास स्वतः जबाबदार असाल. वनक्षेत्र अधिकारी तामिनी व ग्रामपंचायत तामिनी. ओके, हॅलो, वी आर रेडी. सूचना फक्त वाचूच नका, तर याचं पालन सुद्धा करा. जिथे तुम्हाला वाटतंय की आता इथून पुढे आपल्याला नाही होतंय किंवा इथून पुढे अवघड आहे, पाण्याचा फ्लो जास्त आहे, तर तिकडे जाणं टाळा. नक्कीच पुढच्या वेळी जा, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा ठीक आहे, चलो भेटू आपण Bye bye. समोरच लगेच. बाय गाईज, सी Bye यू bye. सून. चला बघा. यायचा आता आम्ही ऑफ रोडिंग थोडी थोडी करत करत जातोय. हमारी छोरी क्या छोरों से काम है, हम भी कर सकते हैं जुपिटर पे ट्रिप से ऑफ रोडिंग. लद्दाख जाने की जरूरत नहीं है, सह्याद्री में आओ. गाडी घेऊन जाऊ शकत नाहीत, आज कोणी नव्हतं, वीकडेज आहे, त्यामुळे गाडी आम्ही इथून आलेलो आहे. हेवी ड्रायव्हर आमचा गाडी चालवतोय, अंजली देशमुख. वरती आणि तुम्हाला 40 रुपये चार्जेस पण पे करावे लागतील, जे की आम्ही पे नाही केले. आम्ही इथे पण किफायतशीर आहेत. नो गाईज, वीकडेज मध्ये येण्याचा हा फायदा आहे. एक तर पेमेंट गर्दी. कट होईल, नाही तुमचे पेमेंट कट होईल, पण असे बेनिफिट्स भेटत राहतील. सो वीकडेज मध्ये यायचं ट्राय करा. वीकेंड मध्ये तुम्हाला गर्दा मिळेल. तुम्ही बघू शकता की क्लाउड्स केवढे सुंदर झालेले आहेत. एक दिवस जसं की आमची अंजली आज आजारी पडलेली आहे. पाण्याचा आवाज येतो इकडे, सगळीकडून पाणी पडते, पाण्याचा आवाज येतो मस्त. ही शांतता आहे. ही शांतता जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला यावं लागेल तामिनीमध्ये. आज तर तामिनीमध्येच. रेडी रेडी रेडी. जाशील खाली नाही का? इकडे टाइमपास करू नका यार, चला पटकन. तर आता वाजले 12:55. आम्ही ट्रेक चालू केलेला आहे. बघू किती वाजता कंप्लीट होतो, किती वेळ लागतो ट्रेक कंप्लीट व्हायला. बाय. काळा दिवस आहे, काय आपण हरू शकतो. हे आपल्यासाठी काळा दिवस आहे. मेघा, तू बॅग घेऊन खाली कशाला टाकलीस? हा? नंदा, मी मॅगी एक घासच खाणार आहे, माझ्या नावाची बोलू नको. उतारानंतर आपण थोडंसं पठार जागेवर आलोय, सपाट जागेवरती. ही सपाट जागा आहे आणि इथे येऊन थोडं चांगलं वाटायला लागलं बाबा. चला, तर अशा प्रकारे इथे कोणीच नाहीये, फक्त आम्हीच आहेत. आणि आमच्याशिवाय तिकडून 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 असं पाणी येऊन इथे एक वॉटरफॉल बनले. असे करतात पण ते हिडन जेम असतात, कळलं का?
असं आपण आलेलो आहे मला नाही माहिती अर्धा आहे का पूर्ण झाला आहे का किती वेळ आहे का किती वेळ, कारण इथे कोणीच नाहीये, फक्त आम्हीच आहोत. तर हा रस्ता थोडासा डेंजर आहे, थोडासा अवघड पण आहे, पूर्ण उतार आहे. उतरायला सध्या आम्हाला काही वाटत नाहीये, पण चढताना भाई साहब, कारण आज ऊन पण आहे, पूर्ण घाम आलाय. आता मस्त पैकी खाली जाऊन, कारण खूप गरमी होते, खाली जाऊन मस्त बसू, खाऊ काहीतरी, निघू पाहिजे. चला तानिया मित्तल सारखा तुम्ही व्हिडिओ नादी लागूच नकोस सध्याच्या कंडिशनला. सो पूर्ण उतार आहे, मोठे मोठे दगड आहेत. आता तर मजा येते उतरायला, चढताना अजून जास्त मजा येणार आहे आपल्याला. तर हे लोक इथे बसलेली आहेत, दिसताय तुम्हाला? काय करताय रे? हॅलो, काय करताय? आमच्यासाठी वेट नाही केला ना तुम्ही? ऍपल अँड ऑल. हा, बंद कर. पनोती नको लावू ना तू. हे दीपशिक क्षत्रियचं राहतं घर. जा बरं दीप याच्यामध्ये. ही आता नुकतीच तिच्या घराच्या बाहेर निघलेली आहे. So much danger in trekking. आओ तुम भी कभी हवेली पे ट्रेकिंग पे असं म्हण. आओ कभी इतकंच म्हण, खूप म्हण ना. दीपी घसरत यायली, लोळत पडायची गरज नाही, मी पडतच आहे. ती म्हणते पडायची गरज नाही म्हणे, मी पडूनच येत असते. आहे का नाही आहे. आला फक्त 5 मिनिट चल. नाही खायचं. पर्यटकांसाठी सूचना. इथे 2 नंबरची जी सूचना आहे ती अशी आहे की धबधब्याकडे जाण्यासाठी ओढ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यात जाऊ नका.
जीवितहानी होऊ शकते. तर इथे आपल्याला एक पहिला ओढा लागलेला आहे. सो आपण बघू शकतो की पाणीचा प्रवाह कमी आहे, तर आपण नक्कीच हा ओढा ओलांडून पलीकडच्या बाजूला जाऊ शकतो. सो आपण जाऊ आता, कारण की पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही असं मला वाटते. सो लेट्स गो गाईज. तर ट्रेक करताना आपल्याला जेव्हा पहिला ओढा लागतो ना, तेव्हा एक रस्ता या बाजूने जातो जिकडे की प्लस व्हॅली आहे. प्लस व्हॅलीला जायचं असेल तर आपण इकडे जाऊ शकतो. आणि एक रस्ता इकडे जातो, तिकडे आहे मिल्की बार वॉटरफॉल. इकडे ॲरो दिलेला आहे, या दगडावरती त्या दगडावरती. हे छोटू वॉटरफॉल आहे, याचं नाव आपल्याला नाही माहिती. सॉरी, तर आपल्याला ओलांडण्याची गरजच नाही पडली. आपल्याला ओढा साईडनी चालत झालं चांगली. इथे दोरी बांधलेली आहे, ह्या दोरीला तुम्ही पकडून जाऊ शकता. खाने को देव रे. प्लीज पाणी घ्या. वन्स मोर. नंदू शेठ पाणी घ्या. असं वाटतं तिला म्हण प्लीज म्हण. प्लीज म्हण प्लीज. अरे किती वेळा प्लीज बोलू. घे ना. प्लीज साहेब पाणी घ्या. प्लीज साहेब पाणी घ्या. आणखी काय म्हणवायचं का? पाणी बदललेलं चांगलं असतं. नाही बस देऊन दे आता, जाऊ दे. पण तिला म्हणा तशी उठणारच आहे ना. तू उठणारच ना.
अरे हो पण बॉटल भरेपर्यंत बसू शकते ना मी, थोडं आराम. जाते नको बसू, खड्डा पडेल. नाही यार, थोडं तर आता आम्ही वर चढतोय. तुम्ही बघू शकता केवढा घाम आलाय. एवढा घामाला. केवढा घाम आलाय म्हणजे सगळ्यात चढ आहे भाई. एवढं उतरताना काही नाही वाटलं, आता चढताना कळतंय सगळं काय वाटत आहे काय नाही. डायरेक्ट असा चढ, असा असा. दगड फेकला काय? कोणता नाही भाई, घेतला ना हरिओमच्या बॅग मध्ये टाकला. हे काय कोणाचं आहे? तो नंद्याचा. नंतर फोन आहे ना तुझ्याकडे? कसं वाटतं ना? कसा उघड. तर आता आम्ही चढतो, वरच्या दिशेने निघतो आणि वर जाऊन बोलतो. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू सून. तिथे कॅप आहे, बॉटल. मी नाही घेणार बॉटल बाबा, मला खूप अवघड चाललंय. मला ही बॅगच घेऊन खूप अवघड चालले. मी पडेल अशी खाली घसरत घसरत. बाय बाय. नंतर म्हणलं का फुटेज खाली. कुठेच काय नाही. सुंदर सनसेट होत आहे, सुंदर रस्ता आहे. मस्त सनसेट आहे आणि मस्त. आता आपण येतोय पठारावरती. थोडासा चढ संपलेला आहे. मस्त सुंदर सनसेट आहे. मी आहे आणि बस सह्याद्री आहे. समोर एक धबधबा दिसतोय, धबा दिसतोय. मस्त मोठी मोठी डोंगर आहेत. या बाजूला सनसेट होतोय, दिसतोय का? इथे सनसेट होतोय आणि मस्त या सुंदर दृश्याच्या, या सुंदर परिसरामध्ये मी अशी इथे झोपली आहे. सगळी शांतता, एकदम मस्त वाटते. थोडा ट्रेक बाकी आहे अजून, पार्किंगपर्यंत जायला थोडा वेळ आहे. सगळे लोक खालीच आहेत. ते येईपर्यंत मी इथे थोडा आराम करून घेते. ते लोक आलेले आहेत, मला माहित नाही दिसतंय का. नाहीये पाणी माझ्याकडे. से हाय. अशा प्रकारे आमचा ट्रेक संपतच आलेला आहे. थोडंसं चढायचं आहे ते वरती. ते डोंगर थोडासा तुम्हाला नसेल दिसत पण मला दिसतो. तेवढाच डोंगर चढायचा फक्त. तेवढा चढला की आपल्या येतील गाड्या आणि मग गाड्या आल्या की गाडीवरती जायचं मस्तपैकी बसून. ओके चला भेटू थोड्या वेळाने. ट्रेकच्या पूर्ण रस्त्याला असे ऑरेंज कलरचे बँड बांधलेले आहेत. तर जर तुम्हाला रस्ता नसेल माहिती तर तुम्ही ते बँड फॉलो करून तुमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचू शकता. ठीक आहे, फॉलो दिस. तर या आपल्या गाड्या आणि ही आपली माणसे. माझ्या बॅग मध्ये काय घ्यायचंय का? कसं वाटलं तुम्हाला? कसा झाला तुमचा ट्रेक? कसा वाटला? खूप मित्र स्टोन द्यायचंय परिश्रमाचा. येस. What Bali? What
एअरपोर्ट दुबई हबीबी कामचे सह्याद्री. प्लस वाली सारी गेलो प्लस वाली मस्त बनवणार द्या. यार मी कशी जाणार आहे. दे मी करून देतो. स्क्रीनशॉट पण. तिला खोटं वाट. नाही, सरळ प्रश्न आहे. तुला दुपारीच काढता येत नव्हतं का? तू का काढून ठेव म्हणून मी म्हटलं 4 ला कमी होते म्हणून मी रात्री काढलं. दीपीला माहित होतं की गाडी आता आपल्याला भेटणार नाहीये, आपण त्या वेळेस पुण्यात पोहोचणार नाहीयेत, त्याच्यामुळे पैसे घालून बर्बाद करण्यापेक्षा आपण नाही काढलेलंच पुरतंय. नाही पोहोचलो टायमाला पोहोचलो होतो आपण. दुपारी 11:30 ला गाडी येते आम्हाला. मला दरवेळेस तसं होतंय रे. तुला कोणी घेऊन जाणार नाही तिथे. तिथे समोरच्या कॅबिन सीटला बी घालते. मी काय म्हणालो ती पिंक आहे ना, ती पिंक ती पिंक ती जी पिंक वाली असते ना ती गर्ल्स वाली असते, ब्लू बॉईज वाली असते, आणि तो जो ग्रीन असते ते सोल्ड आउट असतं. बरं मी काय म्हणतोय एक दिवस जॉबला जाऊ नको ना सरळ संपला विषय. नाही काकू तिला कालच बोललेल्या की तू उद्या मला रिझन नाही द्यायचंय की तिकीट बुक झाले. काय काय दिले ती म्हणली की काल तिकीट बुक नाही झालं म्हणून आज यायली. श्रीनिधी आहे. लय भारी वाटते. श्रीनिधीचं पण नाही. आणि असंच काय अख्खा मसूर आणि वांग्याची भाजी खाऊन आपला दिवस समाप्त होत आहे. कळालंच नाही.